Good afternoon, everyone. Good afternoon, sir. Good afternoon, sir. ठीक आहे. काल थोडासा नेटवर्क इश्यू होता काहीतरी. झूमचा असेल किंवा वायफायचा असेल, कशाचा तरी नेटवर्क इश्यू असेल, की ज्याच्यामुळं आपल्याला मीटिंग रन करणं पॉसिबल झालेलं नाहीये. तर कुठं होतं आपण? लास्ट एमसीक्यू काय सुरू होता आपला? इट्स अबाउट द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. ठीक आहे. बाकीचे जॉईन होत आहेत. कोणता एमसीक्यू चालू होता आपला? इथं. The electronegativities of two elements are 0.7 and 3.0. The bond formed will be ionic bond. का तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जर 1.8 किंवा अबोव येत असेल तर आपण त्याला आयोनिक बॉन्ड म्हणणार. मग याचा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स येत होता 2.3. म्हणजे डेफिनेटली हा काय आहे? आयोनिक बॉन्ड आहे. आपण बाकीचे लिमिट पाहिले, जर 0 ते 0.4 जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स येत असेल तर आपण त्याला काय म्हणत होतो? प्युअर कोव्हॅलेंट बॉन्ड किंवा नॉन पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड, की ज्याच्यामध्ये पोलॅरिटी नाहीये असं कन्सिडर करायचो. पण 0.4 ते 1.8 इथपर्यंत काय कन्सिडर करणार आपण? कोव्हॅलेंट नेचर तर आहे, पण कसं आहे? पोलार कोव्हॅलेंट नेचर आहे. नेक्स्ट पहा, हायली आयोनिक कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ डॅश डॅश एलिमेंट्स किंवा बिलॉंगिंग टू एलिमेंट्स बिलॉंगिंग टू कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स बिलॉंगिंग टू. कोणत्या ग्रुपमध्ये बिलॉंग करणारे एलिमेंट्स हायली आयोनिक कंपाऊंड बनवते? पहा ऑप्शन दिलेत. ग्रुप नंबर 1A अँड 7A. 7A म्हणजे कोणता? 7A मध्ये कोण असतात? हॅलोजन्स. 7A हॅलोजन्स असतात, बरोबर की नाही? मग जर 7A मध्ये हॅलोजन आहेत आणि 1A मध्ये कोण आहेत? हायड्रोजन, सोडियम, पोटॅशियम म्हणजे अल्कली मेटल्स आहेत. तर सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कधी असणार आहे? सर सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा फर्स्ट पहिला ऑप्शन. ग्रुप, पिरियडिक टेबल मधला पहिला ग्रुप आणि 17वा ग्रुप म्हणजे हॅलोजनचा ग्रुप याच्यामध्ये असणार आहे. का तर 18व्या ग्रुपमध्ये कोण आहेत? 18व्या ग्रुपमध्ये इनर्ट इनर्ट गॅस. गॅसेस आहेत, त्यांना आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये कन्सिडर करू शकत नाही. म्हणजे 1 ते 17 मध्ये जास्तीत जास्त जेवढा डिफरन्स असेल तेवढा बॉन्ड काय असणार आहे? हायली आयोनिक असणार आहे. सो ऑप्शन विल बी ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन आयोनिक कंपाऊंड. झाले हे एक्झाम्पल मध्ये. कोणता आयोनिक कंपाऊंड नाहीये? कोणता कंपाऊंड आयोनिक कंपाऊंड नाहीये? ट्रायगोनल प्लेनार जॉमेट्री. कोणता? ऑप्शन नंबर 4 BF3 ट्रायगोनल प्लेनार जॉमेट्री पाहिले आपण. हे इथं ओव्हरलॅप होतो. बोरॉनचं ऑर्बिटल, फ्ल्युरिनचं पी ऑर्बिटल यांचा काय होतो? ओव्हरलॅप होतो आणि ट्रायगोनल प्लेनार जॉमेट्री होते. म्हणजेच काय? कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे हा. म्हणजेच विचारले काय? नॉट अन आयोनिक कंपाऊंड मीन्स इट इज द कोव्हॅलेंट कंपाऊंड. म्हणजे ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर पहा नंबर 31. विच ऑफ द फॉलोइंग इज फेवरेबल फॅक्टर फॉर कॅटायन फॉर्मेशन. कॅटायन तयार होण्यासाठी फेवरेबल फॅक्टर कोणता असेल? लो आयोनायझेशन पोटेन्शियल, हाय इलेक्ट्रॉन अफिनिटी, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी की स्मॉल ॲटॉमिक साइज? लो आयोनायझेशन पोटेन्शियल. लो आयोनायझेशन पोटेन्शियल. का? सर लो आयोनायझेशन पोटेन्शियल मीन्स काय? आयोनायझेशन पोटेन्शियल इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. या टाईपचा झाला होता का एक एमसीक्यू आपला? या टाईपचा एमसीक्यू एक झाला होता. पहा, ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी काही एनर्जी द्यावी लागते तिला आपण काय म्हणत असतो? आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल. आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणतो. ही एनर्जी जितकी मिनिमम असेल तितक्या लवकर हा निघून जाणार आहे. म्हणजे हा निघून जाणार आहे म्हणजेच या ॲटम वरती काय येणार आहे? या ॲटम वरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. म्हणजे त्याचा कॅटायन बनणार आहे. मग कॅटायन साठी फेवरेबल फॅक्टर कोणता झाला? कॅटायन साठी फेवरेबल फॅक्टर लो आयोनायझेशन एनर्जी किंवा त्याला आपण लो आयोनायझेशन एन्थॅल्पी असंही म्हणू शकतो. त्या आयोनायझेशन एनर्जीला आयोनायझेशन पोटेन्शियल असंही म्हणतात. हाय इलेक्ट्रॉन अफिनिटी असणार नाही.
हे टोटली अपोजिट आहे. हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण अपोजिट आहे. स्मॉल साईज असेल तर शेवटचा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ जाणार आहे. म्हणजे हे पण काय आहे? अपोजिट फॅक्टर आहे. तर फेवरेबल फॅक्टर कोणता असणार आहे? लो आयोनायझेशन पोटेन्शियल. लॅटिस एनर्जी डिपेंड्स ऑन, लॅटिस एनर्जी जी आहे इट इज अबाउट द सॉलिड लॅटिस. ओके, सॉलिड कंपाऊंड मध्ये जे काही लॅटिस असतात त्याची जी एनर्जी आहे ही कशावरती डिपेंड असते? लॅटिस एनर्जी म्हणजे मी काय सांगितलं होतं, इंडिव्हिज्युअल जे काही ऍनायन कॅटायन आहेत हे एकत्र येऊन त्यांचा सॉलिड कंपाऊंड बनणं. इंडिव्हिज्युअल जे काय आहेत हे एकत्र येऊन यांचा जर सॉलिड कंपाऊंड म्हणजेच लॅटिस बनत असेल तर त्याला आपण म्हणतो लॅटिस एनर्जी, जी काही इव्हॉल्व्ह झालेली एनर्जी असते. किंवा अपोजिट कन्सेप्ट घ्या, लॅटिस मधले कॅटायन ऍनायन त्याच्या इंडिव्हिज्युअल गॅस स्टेटमध्ये सेपरेट करण्यासाठी, गॅस स्टेटमध्ये कॅटायन वेगळे ऍनायन वेगळे करण्यासाठी 1 मोल साठी जेवढी काही एनर्जी द्यावी लागते त्या एनर्जीला आपण म्हणत असतो लॅटिस एनर्जी. मग ही कशावरती डिपेंड असते? ओनली रेडियस ऑफ कॅटायन, ओनली रेडियस ऑफ ऍनायन हे नाही येणार. कॅटायन टू ऍनायन रेडियस रेशिओ हा पण नाही येणार. सम ऑफ ऑप्शन 4. रेडाय ऑफ कॅटायन अँड ऍनायन म्हणजेच काय? ह्या दोन्हीच्या मधलं डिस्टन्स. म्हणजे आठवतं का? पहा, मी तुम्हाला काय सांगितलं, मी तुम्हाला मी काय सांगितलं होतं, लॅटिस एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल कधी असेल? लॅटिस एनर्जी is directly proportional to charge, product of charges on the cation and anion. समजा कॅटायन वरती झेड प्लस चार्ज आहे, ऍनायन वरती झेड मायनस चार्ज आहे, तर या चार्जचा प्रोडक्ट, ठीक आहे, डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन, समजा हा पॉझिटिव्हली चार्ज आहे, हा निगेटिव्हली चार्ज आहे, डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द चार्जेस. सेंटर ऑफ द चार्जेस म्हणजे काय? न्यूक्लियस मधलं डिस्टन्स. मग मी जर इथं रिप्रेझेंट करतोय, समजा हा ऍनायन आहे, हा ऍनायन आहे आणि हा कॅटायन आहे, ठीक आहे. याच्यावरती झेड प्लस चार्ज आहे, याच्यावरती झेड मायनस चार्ज आहे. झेड इज द मॅग्नेट्यूड, प्लस मायनस हे काय आहेत? त्याचे सिम्बॉल आहेत चार्जचे, ठीक आहे. तर इथं पहा, हा न्यूक्लियस आहे या चार्जचा, ठीक आहे, ठीक आहे. हा पॉझिटिव्ह असेल, हा निगेटिव्ह असेल. इथं न्यूक्लियस म्हणजेच काय आहे? सेंटर आहे या चार्जचं आणि या चार्जचं सेंटर हे आहे. मग याच्यामधलं जर डिस्टन्स घ्यायचा आहे तुम्हाला, तर तुम्हाला काय करावं लागेल? समजा हा ए आहे आणि हा बी आहे, तर ए ची रेडियस आणि बी ची रेडियस याची तुम्हाला काय करावी लागेल? ऍडिशन करावी लागेल. म्हणजे इथं आपण काय म्हणणार? रेडियस ऑफ कॅटायन प्लस रेडियस ऑफ ऍनायन म्हणजेच काय? आर प्लस सी आर मायनस ए. रेडियस ऑफ कॅटायन आणि रेडियस ऑफ ऍनायन याच्याशी काय असणार आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. म्हणजे लॅटिस एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द चार्जेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द साइज. साइज म्हणजेच रेडियस, बरोबर की नाही? सो दिस इज द सम. राईट डाऊन दिस, हे लिहून घ्या. झालं? इट इज डन. Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट पहा. Which of the following is not a correct statement about ionic compound? Not a correct म्हणजे रॉंग स्टेटमेंट तुम्हाला आयोनिक कंपाऊंडच्या बाबतीत पिक करायचं आहे याच्यामधून. द हायर द टेम्परेचर द मोर इज द सोल्युबिलिटी. बरोबर आहे. टेम्परेचर वाढवलं की सोल्युबिलिटी वाढते. रूम टेम्परेचरला जर समजा 10 ग्रॅम NaCl म्हणजे आयोनिक कंपाऊंड जर 100 ml वॉटरमध्ये काय होतोय, 100 ml वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतोय आणि तेच टेम्परेचर जर तुम्ही 90 डिग्री सेल्सिअस केलं, 90 डिग्री सेल्सिअस नेलं, तर त्याच्यामध्ये 10 ग्रॅमच्या ऐवजी 30 ग्रॅम 40 ग्रॅम किंवा 50 ग्रॅम NaCl डिझॉल्व्ह होऊ शकतो. टेम्परेचर वाढवलं की काय होतं? सॅच्युरेटेड सोल्युशन बनतं. म्हणजेच काय? हायर टेम्परेचरला सोल्युबिलिटी वाढते. सो दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. देन नेक्स्ट पहा काय आहे? द हायर द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द सॉल्व्हंट मोर इज द सोल्युबिलिटी. हे पण बरोबर आहे. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जेवढा जास्त तेवढा त्याच्यामधला डायपोल जास्त असतो. म्हणजेच काय? खाली दिलंय पहा, हायर द डायपोल मोमेंट ऑफ सॉल्व्हंट मोर इज द सोल्युबिलिटी. डायपोल मोमेंट म्हणजे काय? हेच जे आता आपल्याला लॅटिस एनर्जी दाखवलेलं आहे हेच आहे. म्हणजे त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. मी एक्सप्लेन करतो बोर्डवरती. आणि लास्ट ऑप्शन आहे हायर द लॅटिस एनर्जी मोर द सोल्युबिलिटी. हा रॉंग ऑप्शन आहे. जेवढी लॅटिस एनर्जी कमी तेवढी सोल्युबिलिटी जास्त असते. जेवढी लॅटिस एनर्जी कमी तेवढी सोल्युबिलिटी जास्त असते. ओके. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय असतो पहा, इथं जर तुम्ही ह्या डिस्टन्सचा स्क्वेअर केला म्हणजे काय? झेड प्लस इंटू झेड मायनस अपॉन डी. जर डायरेक्ट हे डिस्टन्स घेतलं दोन चार्ज मधलं, याचा स्क्वेअर केला तर इथं एक कॉन्स्टंट येतो.
या कॉन्स्टंटला आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतो. बऱ्याच वेळी हा कॉन्स्टंट के ने दाखवतात. हे तुम्हाला होणार आहे 12th स्टँडर्ड मध्ये. 12th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला हे होणार आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि लॅटिस एनर्जी हे एकमेकांचे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट वाढला तर लॅटिस एनर्जी काय होणार आहे? कमी होणार आहे तिथं. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू काय झाले? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आता मला सांगा लॅटिस एनर्जी म्हणजे काय? लॅटिस एनर्जी म्हणजे काय? जो 4th ऑप्शन होता. समजा प्लस मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस प्लस हे जर स्ट्रक्चर आहे, हे जर स्ट्रक्चर आहे तुमच्या लॅटिसचं, 1 मोल लॅटिसचं, तुम्हाला या लॅटिसमधून तुम्हाला इंडिव्हिज्युअल कॅटायन आणि ऍनायन गॅस स्टेटमध्ये वेगळे करायचे आहेत. मग हे ब्रेक करण्यासाठी तुम्हाला जी एनर्जी द्यावी लागते त्याला आपण लॅटिस एनर्जी म्हणतो. याला काय म्हणतो आपण? लॅटिस एनर्जी म्हणतो. आणि ही एनर्जी जितकी मिनिमम असते तितकी सोल्युबिलिटी जास्त असते. हे वेगळे होत आहेत म्हणजे काय? हे ब्रेक होत आहेत. हे वेगळे होत आहेत म्हणजे ब्रेक होत आहेत, त्याला सोल्युबिलिटी म्हणतोय आपण. आयन हे काय होतात? लिक्विडमध्ये सोल्युबल असतात. NaCl कंपाऊंड आहे, तर सोल्युशन मध्ये Na+ वेगळा, Cl- वेगळा. यांना वेगवेगळ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी जी काही ब्रेक करायला एनर्जी द्यावी लागते ती एनर्जी म्हणजेच लॅटिस एनर्जी असणार आहे. त्यामुळे लॅटिस एनर्जी जितकी मिनिमम असणार आहे तितकी सोल्युबिलिटी काय असणार आहे? हायर असणार आहे. जेवढी मिनिमम लॅटिस एनर्जी तेवढी इझिली गेन केली जाईल आणि तेवढी काय असणार आहे? सोल्युबिलिटी पण त्याची हायर असणार आहे. सो ऑप्शन नंबर 4. Then go for the next. Number 34. Which of the following conducts electricity? सांगा कोण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतं याच्यापैकी? इलेक्ट्रिसिटी कोण कंडक्ट करू शकतं? क्रिस्टलाइन NaCl, फ्युज्ड NaCl, मोल्टन सल्फर की डायमंड? इलेक्ट्रिसिटी कोण कंडक्ट करतं हे तरी सांगा पहिला. अपोजिट चार्जेस असणारे कंपाऊंड. अपोजिट चार्जेस असणारे कंपाऊंड म्हणजेच काय? आयोनिक कंपाऊंड. बरोबर आयोनिक का? कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड इलेक्ट्रिसिटी काय करतात? कंडक्ट Generate. करतात. त्यांचं सोल्युशन जे आहे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं. ठीक आहे. कोव्हॅलेंट कंपाऊंड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात का? नो. इलेक्ट्रिसिटी कोणाकडून कंडक्ट केली जाते? समजतंय का हे? समजतंय? इलेक्ट्रिसिटी कुणाकडून कंडक्ट केली जाते? ज्याचे पार्टिकल सेपरेट होतात, आयन सेपरेट होतात. इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड कोण असतात? आयोनिक कंपाऊंड म्हणजेच इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड. ठीक आहे. जर याचे आयन सोल्युशन मध्ये सेपरेट झाले, एखाद्या सोल्युशन मध्ये समजा NaCl डिझॉल्व्ह केला, Na+ वेगळा झाला, Cl- वेगळा झाला. याच्यामध्ये जर तुम्ही 2 इलेक्ट्रोड डीप करताय, ठीक आहे, याला जर तुम्ही सप्लाय देताय, ठीक आहे, आणि याच्यामध्ये जर तुम्ही, हा झालाय का नाही एक्सपेरिमेंट? हा एक्सपेरिमेंट Yes. झालाय की नाही? हो सर. मग समजा एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, तर निगेटिव्हली चार्ज आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज असणाऱ्या इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होणार आहे. पॉझिटिव्ह चार्ज असणारा आयन हा निगेटिव्ह चार्ज असणाऱ्या इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होणार आहे. आणि हे जे चार्जड पार्टिकलची मुवमेंट होते, याला काय म्हणतात? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट कोण करतात? आयोनिक कंपाऊंड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. त्यांना इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड म्हणतात, ज्याचे आयोनाइज्ड मेल्ट केल्यानंतर, मग तुम्ही एकतर याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करा किंवा NaCl तव्यावरती, गरम तव्यावरती NaCl टाकलं तुम्ही, मीठ टाकलं, काय होतंय? ते वितळतं. त्याला काय म्हणू शकतो आपण? मेल्ट केलेलं आहे. मेल्ट केलेलं आहे किंवा दुसरा एक शब्द आहे त्याला फ्युज्ड म्हणतात. फ्यूज केलेला आहे म्हणजे वितळलेला आहे तो. ओके. मग आपल्याकडे एक शब्द आहे. कोणता शब्द आहे पहा ऑप्शन मध्ये? ऑप्शन मध्ये कोणता शब्द आहे? फ्युज्ड म्हटलेला आहे. फ्युज्ड NaCl. क्रिस्टलाइन NaCl म्हणजे काय? नो डाऊट फ्युज्ड NaCl काय करेल? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करेल. डायमंड कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे, तो करणार नाही. सल्फर करणार नाही का? तर सल्फर मध्ये आयन सेपरेट होत नाहीत. ओरिजिनल प्युअर एलिमेंट आहे, आयन सेपरेट होण्याचा प्रश्नच येत नाही. मग क्रिस्टलाइन NaCl आणि फ्युज्ड NaCl मध्ये कोण करेल? युज्ड. NaCl करेल. मग क्रिस्टलाइन NaCl म्हणजे काय? जर असं स्ट्रॉंग सॉलिड येते. सॉलिड आहे, बरोबर का? क्रिस्टलाइन Lattice. आणि अमॉर्फस हे 2 टाइप आहेत सॉलिडचे. मग क्रिस्टलाइन NaCl म्हणजे सॉलिड NaCl. सॉलिड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. कोण करतो? आयोनिक कंपाऊंड वितळवल्यानंतर, मेल्ट केल्यानंतर किंवा फ्यूज केल्यानंतर किंवा सुटेबल सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर तो काय करतो? त्यावेळी त्याचे आयोनाइज्ड सोल्युशन होतं, म्हणजे आयन सेपरेट होतात, म्हणजे तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. नेक्स्ट पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इलेक्ट्रोलाइट? खालीलपैकी कोणता कंपाऊंड हा इलेक्ट्रोलाइट नाहीये? सांगा, इलेक्ट्रोलाइट कोणता नाहीये? युरिया हा कंपाऊंड इलेक्ट्रोलाइट नाहीये, बरोबर का? युरिया हा कंपाऊंड हा कोव्हॅलेंट बॉन्ड असणारा कंपाऊंड आहे.
मग बाकीचे कंपाऊंड कोणते आहेत? ठीक आहे, ऑप्शन जो ऑप्शन लिहायचा आहे तो तर ओळखीचा आहे तुमच्या, युरिया. बाकीचे कंपाऊंड ओळखीचे आहेत का बघा, हे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये होतात हे कंपाऊंड, हे सगळे मिनरल आणि ओव्हर्स आहेत. क्रायोलाइट म्हणजे काय असणार आहे पहा, क्रायोलाइट म्हणजे तिथं सोडियम, अल्युमिनियम आणि फ्लोरीनचा एक कंपाऊंड आहे, ज्याचा फॉर्म्युला Na3AlF6 आहे. सिल्वाईन म्हणजे KCl चा ओव्हर आहे हा, आणि रॉक सॉल्ट म्हणजे NaCl चा ओव्हर आहे. रॉक सॉल्ट म्हणजे काय आहे? NaCl चा, त्याच्यामध्ये 96 to 99% NaCl असतं. मग हे सगळे कंपाऊंड आयोनिक कंपाऊंड आहेत. हे सगळे कंपाऊंड आयोनिक कंपाऊंड आहेत. युरिया हा एकटाच काय आहे? कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे. मग इलेक्ट्रोलाइट कोण नाहीये? इलेक्ट्रोलाइट म्हणजे आयोनिक कंपाऊंड, इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड म्हणतो आपण त्याला. हे तिन्ही आहेत, फक्त युरिया नाहीये. म्हणजे युरिया हा काय असणार आहे? राईट ऑप्शन असणार आहे तुमचा. क्रायोलाइट म्हणजे काय असणार आहे? राईट डाऊन. Na3AlF6 याला म्हणतात क्रायोलाइट. हे ओव्हर आहेत. मिनरल्स अँड ओव्हर्स वरती तुम्हाला एक आहे. याच्या एक्सट्रॅक्शन प्रोसेस वरती एक काय आहे तुम्हाला चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये 12th स्टँडर्ड मध्ये त्याच्यामध्ये ह्या गोष्टी होऊन जातील. तुम्हाला ओव्हर कोणते आहेत आणि मिनरल कोणते आहेत. सिल्विन म्हणजे काय असणार आहे? सिल्विन म्हणजे KCl चा ओव्हर आहे तो. आणि रॉक सॉल्ट, आपल्या हिमालयात वगैरे सापडतो रॉक सॉल्ट. रॉक सॉल्ट म्हणजे 96% to 99% त्याच्यामध्ये NaCl असतो. हे सगळे कंपाऊंड काय आहेत? सगळे कंपाऊंड इलेक्ट्रोलाइट कंपाऊंड आहेत, आयोनिक कंपाऊंड आहे. युरिया म्हणजे काय आहे? C डबल बॉन्ड O NH2 आणि NH2 हा टोटल कंपाऊंड, हा कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे. हा इलेक्ट्रोलाइटिक कंपाऊंड नाहीये. म्हणजे तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही, हे तिन्ही पण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. हेच मिनिंग आहे इलेक्ट्रोलाइट कंपाऊंड. आपल्याला फक्त विचारलंय नॉट अन इलेक्ट्रोलाइट, म्हणजे युरिया इज द करेक्ट ऑप्शन. देन नंबर 36. व्हॉट इज 36? मेल्टिंग पॉइंट इज लो फॉर. मेल्टिंग पॉइंट कुणासाठी कमी असेल? आता पहा, ऑप्शन जर व्यवस्थित ऑब्झर्व केले, तर तुम्हाला काय दिसणार आहे ऑप्शन मध्ये? कॅल्शियम 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 सेम आहे. प्रत्येक ठिकाणी कॅल्शियम सेम आहे. मग फरक कुठं आहे? फ्लोराईड, क्लोराईड, आयोडाईड आणि ब्रोमाइड. तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात छोटा कोण आहे? सगळ्यात छोटा कोण आहे? फ्लोरीन हा सगळ्यात छोटा आहे. सगळ्यात मोठा कोण आहे? आयोडीन आहे, या 4 हॅलोजन पैकी. बरोबर की नाही? मग जर या दोन्ही पैकी एक ऑप्शन येणार आहे तुमचा. मग मेल्टिंग पॉइंट कमी कधी असेल? मेल्टिंग पॉइंट कमी कधी असेल? ज्यावेळी शेजारच्या 2 मॉलिक्यूल मधलं अट्रॅक्शन पण काय असणार आहे? कमी असणार आहे. ओके. मग जर तुम्ही कॅल्शियम फ्लोराईडचा विचार केला, तर फ्लोरीन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणारा हॅलोजन आहे तिथं. आणि जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे म्हणजे इथं चार्ज सेपरेशन पण जास्त झालेलं असतं. पार्शियल निगेटिव्ह चार्ज जो काही याच्यावरती चार्ज येणार आहे, हा हायर चार्ज असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू आयोडाईड. आणि चार्ज हायर असल्यामुळे याचं शेजारच्या मॉलिक्यूल मध्ये काय असणार आहे? अट्रॅक्शन पण जास्त असणार आहे. मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 मॉलिक्युल्स कुठं वाढतंय? कॅल्शियम फ्लोराईड मध्ये वाढतंय, त्याच्यापेक्षा कमी होईल याच्यामध्ये, त्याच्यापेक्षा कमी होईल क्लोराईड मध्ये, आणि सगळ्यात कमी असणार आहे आयोडाईड मध्ये. आणि जेवढं शेजारच्या 2 मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतं, तेवढा त्याचा मेल्टिंग पॉइंट पण काय असतो? लो असतो. इथं ऑप्शन काय येणार आहे तुमचा? 36 2 नंबर ऑप्शन येणार आहे. कॅल्शियम आयोडाईड साईज मोठी आहे, पण चार्ज काय आहे तिथं? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे. पहा, कॅल्शियम हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. प्रत्येक ठिकाणी कॅल्शियम सेम आहे. त्यामुळे इथं तुम्हाला ऑप्शन चेक करता येणार नाहीत. क्रॉस चेक कुठं करता येईल? हॅलोजनच्या बाबतीत. हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह प्रत्येक ठिकाणी सेमच आहे. सेमच चार्ज आहे, सेमच साईज आहे. पण इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा जर विचार केला तुम्ही या 4 हॅलोजन मध्ये, सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? फ्लोराईड. तो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे शेजारच्या मॉलिक्यूल मधल्या पॉझिटिव्हली चार्ज कॅल्शियमला तो काय करतो? अट्रॅक्ट करतो. त्यामुळं त्याचा हायली पोलरायझेशन होतं. तिथं हाय चार्ज अक्वायर करतो तो. त्यामुळे अट्रॅक्शन जास्त राहतं. आयोडीनवरचा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी जास्त आहे. त्यामुळे शेजारच्या मॉलिक्यूल विषयी अट्रॅक्शन जास्त नसणार आहे ह्याला, शेजारच्या आयन विषयी. त्यामुळं इथं लगेच हा काय होणार आहे? मेल्ट होणार आहे. 37. Ionic compounds do not exhibit space isomerism. Space isomerism म्हणजे स्टेरिओ आयसोमेरिझम. म्हणजेच काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट. ही कुणाची प्रॉपर्टी आहे? ज्याचे बॉन्ड डायरेक्शनल असतात त्याची प्रॉपर्टी आहे. आणि बॉन्ड डायरेक्शनल असतात कोव्हॅलेंट कंपाऊंडचे. म्हणून कोव्हॅलेंट कंपाऊंड हे आयसोमेरिझम दाखवतात.
आणि आयोनिक कंपाऊंड हे आयसोमेरिझम दाखवत नाहीत. आयोनिक कंपाऊंडचा बॉन्ड हा नॉन डायरेक्शनल असतो. मग आपण इथं काय सांगू शकतो? आयोनिक कंपाऊंड्स डू नॉट एक्झिबिट स्पेस आयसोमेरिझम म्हटलेलं आहे. बिकॉज आयोनिक कंपाऊंड्स डू नॉट एक्झिबिट स्पेस आयसोमेरिझम बिकॉज रिझन विचारलेला आहे. आयोनिक कंपाऊंड स्पेस आयसोमेरिझम का दाखवत नाहीत? कारण तिथं कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉन पेअर मध्ये शेअर केलेली नसते. म्हणजेच आयोनिक बॉन्डच्या बॉन्डला डायरेक्शन नसते. 3 डायमेन्शन मध्ये डायरेक्शनल नसतात ते बॉन्ड. जसं मिथेनचे बॉन्ड डायरेक्शनल आहेत. त्याच्यामध्ये 109 डिग्री 28 मिनिटचा अँगल आहे. टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. असे कोणतेही फिक्स बॉन्ड नसतात. म्हणून आपण काय म्हणू शकतो? ऑप्शन नंबर 2 द आयोनिक बॉन्ड इज नॉन डायरेक्शनल. नॉन डायरेक्शनल आणि आयसोमेरिझम ही डायरेक्ट रिलेटेड प्रॉपर्टी आहे. जे बॉन्ड डायरेक्शनल असतात ते आयसोमेरिझम दाखवतात आणि डायरेक्शनल बॉन्ड कोणते असतात? कोव्हॅलेंट बॉन्ड आणि कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्डचं नेचर पण कोव्हॅलेंट बॉन्ड सारखं असतं. सो ऑप्शन विल बी करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन नंबर 2. Then next 38. KCl easily dissolves in water because it is a salt of potassium. नाही सांगू शकत आपण. पोटॅशियमचा फक्त सॉल्ट आहे म्हणून डिझॉल्व्ह होतो का? नाही. इट रिॲक्ट्स विथ वॉटर. ठीक आहे, वॉटर बरोबर रिॲक्शन तर होणारच आहे त्याची ऑब्व्हियसली, पण केमिकल रिॲक्शन नाही होणार. ती रिॲक्शन असणार आहे, फिजिकल इंटरॅक्शन असणार आहे त्याची. इट इज अन इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड. बरोबर आहे, इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड आहे, पण सगळेच इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड हे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत. जसं की आपण LiClचं एक्झाम्पल घेतलं. LiCl इलेक्ट्रोव्हॅलेंट तर आहे, पण कोव्हॅलेंट कॅरेक्टर त्याच्यामध्ये जास्त आहे. आणि फोर्थ ऑप्शन आहे इट्स आयन्स आर इझिली सॉल्वेटेड. सॉल्वेटेड म्हणजे काय? सोल्युशन मध्ये आयन सेपरेट होतात आणि त्या वॉटर बरोबर निगेटिव्ह चार्ज कडे याचा पॉझिटिव्ह आयन अट्रॅक्ट होणार आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज कडे याच्यातला निगेटिव्ह आयन अट्रॅक्ट होणार आहे. त्याला म्हणतो सॉल्वेशन प्रोसेस. लक्षात येते का? सॉल्वेशन प्रोसेस कशाला म्हणतात? KClचं एक्झाम्पल दिलंय. K पॉझिटिव्ह आहे, Cl निगेटिव्ह आहे. मग KCl का पाण्यामध्ये विरघळतो? K प्लस आहे, Cl मायनस आहे. तर H2O जो आहे, वॉटर मॉलिक्युलचं नेचर पण पोलार आहे. जो H आहे हा डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर करतो, हा डेल्टा निगेटिव्ह चार्ज अक्वायर करतो. याच्याकडे लोन पेअर आहेत. बरोबर की नाही? मग हे पोलार नेचर आहे. पोलार कंपाऊंड पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतात. ज्यावेळी हा KCl, ज्यावेळी हा K प्लस आणि Cl मायनस वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होईल, त्यावेळी हा जो K प्लस आहे हा याच्या फेवर मध्ये राहतो. याच्या निगेटिव्ह पोल आणि याच्या पॉझिटिव्ह पोल मध्ये काय असतं? अट्रॅक्शन असतं. हा Cl मायनस जो आहे, हा Cl मायनस जर एकच दाखवला मी, हा Cl मायनस याच्यामध्ये आणि या पॉझिटिव्हली चार्जड हायड्रोजन मध्ये काय असेल? अट्रॅक्शन असेल. मग हे आयन्स अपोजिटली पोलकडे अट्रॅक्ट होणे या प्रोसेसला सॉल्वेशन प्रोसेस म्हणतात. म्हणजेच हे काय होणार आहेत? डिझॉल्व्ह होणार आहेत. मग का डिझॉल्व्ह होतोय KCl? का तर तो ह्याचे जे आयन्स आहेत K प्लस आणि Cl मायनस दीज आर इझिली सॉल्वेटेड इन द वॉटर किंवा या सोल्युशन मध्ये ते काय होतात? इझिली सॉल्वेटेड होतात. म्हणजेच डिझॉल्व्ह होतात. देन नेक्स्ट पहा, फाजन्स रूल वरती काही क्वेश्चन आहेत. फाजन्स रूल आठवतो का? कोव्हॅलेंट कॅरेक्टर कधी जास्त असेल? फाजन्स रूल काय आहे? कोव्हॅलेंट कॅरेक्टर कधी जास्त असेल? स्मॉलर द चार्ज ऑन कॅटायन आणि लार्जर द कॅटायन चार्ज. स्मॉल असेल, आयनायन लार्ज असेल, तरी काय आहे? फेवरेबल कंडिशन आहे. फेवर्ड बाय म्हटले आपल्याला. अकॉर्डिंग टू फाजन्स रूल कोव्हॅलेंट बॉन्ड इज फेवर्ड बाय. ठीक आहे, पहिलाच क्वेश्चन विचारलाय. अकॉर्डिंग टू फाजन्स रूल कोव्हॅलेंट बॉन्ड इज फेवर्ड बाय. जेवढा कॅटायन स्मॉल असतो आणि एनायन लार्ज असतो तेवढी फेवरेबल कंडिशन आहे. कॅटायन वरती चार्ज ग्रेटर असेल तरी फेवरेबल कंडिशन आहे. बरोबर की नाही? मग फर्स्ट ऑप्शन येणार आहे इथं स्मॉलर कॅटायन अँड लार्जर एनायन. स्मॉल कॅटायन आणि लार्ज एनायन असेल तर कोव्हॅलेंट बॉन्ड साठी फेवरेबल कंडिशन आहे. याचंच मिनिंग आहे की कोव्हॅलेंट बॉन्ड हा स्ट्रॉंगर असतो. ठीक आहे का नाही? हा डायरेक्ट त्याच्या रूल वरतीच आहे क्वेश्चन. पहिलाच रूल सांगितलं आपण, स्मॉलर द साइज ऑफ कॅटायन अँड लार्जर द साइज ऑफ एनायन greater will be the covalent character in the ionic bond or greater will be the covalent character is there. आठवतो का हा रूल? बोर्ड वरती घेतलेला फर्स्ट नंबर रूल. रिप्लाय मी. येस. येस. आठवतोय? समजतंय का हे? समजतंय? बऱ्याचशा गोष्टी ह्या 12th स्टँडर्ड मधून येत आहेत इथं, का तर हे आपण डायरेक्ट आफ्टर 12th पाहायच्या गोष्टी आताच पाहतोय. ठीक आहे. Polarization is the distortion of shape of anion by an adjacently placed cation. बरोबर आहे, हेच आपण डायग्राम दाखवली होती. Which of the following statement is correct?
विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. पोलरायझेशन आठवतं का? कॅटायन जितका स्मॉल तितका तो शेजारच्या anion मधले काय करतो, किंवा त्याच्यावरती चार्ज जितका जास्त असतो तितकं तो शेजारच्या anion मधले इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खेचतो. आणि ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खेचतोय म्हणजेच त्याचं काय करतोय, तो पोलरायझेशन करतोय. हे आपल्याला डेटा दिलेला आहे ऑलरेडी सांगितलंय या वाक्यामध्ये. पहिल्या सेंटेन्समध्ये आपल्याला सगळी माहिती सांगितलेली आहे. विचारले काय? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. ओके. मॅक्सिमम पोलरायझेशन इज ब्रॉट अबाउट बाय कॅटायन ऑफ हाय चार्ज. कॅटायन वरती जर जास्त चार्ज असेल तर मॅक्सिमम पोलरायझेशन होणार आहे. ओके. मग हे स्टेटमेंट काय असणार आहे इथं? काय असणार आहे हे स्टेटमेंट? करेक्ट असणार आहे की नाही? पहिलेच स्टेटमेंट करेक्ट आहे. कॅटायन वरती जितका जास्त चार्ज तितकं पोलरायझेशन जास्त होतं. सो फर्स्ट स्टेटमेंट इज द करेक्ट स्टेटमेंट. नेक्स्ट पाहूयात. मॅक्सिमम पोलरायझेशन बॉट अबाउट द कॅटायन ऑफ लो चार्ज. टोटली अपोजिट आहे, त्यामुळे बरोबर येणार नाही. लार्ज कॅटायन इज लाईकली टू ब्रिंग अबाउट द लार्ज डिग्री ऑफ पोलरायझेशन. नाही. स्मॉल कॅटायन असेल तर तो काय होणार आहे? जास्त पोलरायझेशन करणार आहे. आणि स्मॉल anion इज लाईकली नाही. anion ची साईज काय पाहिजे? जास्त पाहिजे. म्हणजे हे खालचे तिन्ही ऑप्शन उलटे दिलेले आहेत आपल्याला. फक्त पहिला ऑप्शन जो आहे तो काय आहे? बरोबर आहे. तुम्हाला आठवत नसेल तर परत एकदा पहा, मी काय फिगर दाखवली होती. फिगर कोणती दाखवली होती? आठवतंय का फिगर? पहा, हा anion आहे. हा काय आहे? anion आहे. आणि समजा हा कॅटायन आहे. काय सांगितलं होतं? ही सगळी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे अराउंड द anion. मग हे इलेक्ट्रॉन, यातले काही इलेक्ट्रॉन याचं न्यूक्लियस, याच्या न्यूक्लियसला जवळ असल्यामुळे हा काय करतो? स्वतःच्या फेवरमध्ये खेचतो. बरोबर की नाही? याला पोलरायझेशन म्हणतात. इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचतोय म्हणजे निगेटिव्ह चार्ज खेचतोय, म्हणजे याचं न्यूक्लियस जे आहे ते मोर अँड मोर पॉझिटिव्ह होणार आहे. समजा हा बी हा anion आहे आणि ए हा काय आहे? कॅटायन आहे. तर याचे जास्तीत जास्त पोलरायझेशन होतं. पॉझिटिव्ह चार्ज एकीकडे, निगेटिव्ह चार्ज इथं कॉन्सन्ट्रेट झाला. कोव्हॅलेंट कॅरेक्टर वाढलं. मग या कॅटायन वरती जितका जास्त चार्ज असेल तितका तो काय करणार आहे? जितका जास्त चार्ज असेल तितकं तो हे पोलरायझेशन करणार आहे. हेच सांगितलंय पहिल्या ऑप्शनमध्ये. स्मॉलर द साइज ऑफ कॅटायन, लार्जर द साइज ऑफ anion. याच्यासाठी फेवरेबल कंडिशन आहे कोव्हॅलेंट कॅरेक्टरसाठी. किंवा कॅटायन वरचा चार्ज वाढतोय तरी पण ही पण काय आहे? फेवरेबल कंडिशन आहे. आठवली का ही इमेज? ही इमेज आठवते? नाही आठवत आहे? रिप्लाय करा, बोला. इमेज आठवती का? सो ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट पहा, त्याच्यावरतीच क्वेश्चन आहे परत. पोलरायझेशन पॉवर ऑफ कॅटायन इन्क्रीजेस व्हेन. पोलरायझेशन पॉवर ऑफ कॅटायन इन्क्रीजेस व्हेन. दुसरा का तिसरा रूल आहे? कितवा रूल आहे फॅजनचा? 3 रूल सांगितले होते फॅजनचे. वाचलेत का? वाचा परत एकदा. चार्ज ऑन द कॅटायन इन्क्रीजेस. डेफिनेटली बरोबर आहे. साइज ऑफ द कॅटायन इन्क्रीजेस. हे चुकीचं आहे. साइज छोटी पाहिजे, चार्ज मोठा पाहिजे. चार्ज ऑन द कॅटायन डिक्रीजेस नाहीये. आणि हॅज नो रिलेशन टू इट्स साइज ऑर चार्ज. हे पण चुकीचं आहे. चार्ज आणि साइजची रिलेशन आहे. जेवढा कॅटायनची साइज छोटी आणि चार्ज मोठा तेवढी फेवरेबल कंडिशन आहे पोलरायझेशनसाठी. म्हणजेच काय होणार आहे तिथं? जर anion पोलरायझेशन होतंय तर कोव्हॅलेंट कॅरेक्टर तिथं वाढणार आहे. ओके. सो ऑप्शन विल बी ऑप्शन नंबर फर्स्ट. देन number 42. Among the following, the maximum covalent characteristic is shown by compound. काय सांगता येईल? मॅक्सिमम कोव्हॅलेंट कॅरेक्टर कुणामध्ये असेल? आता इथं जर व्यवस्थित लक्ष दिलं तुम्ही, व्यवस्थित लक्ष दिलं, anion सेम आहे, क्लोरीनच आहे. प्रत्येक ठिकाणी क्लोरीनच आहे. फरक कुठं आहे? कॅटायन मध्ये. मग Mg2+ चार्ज कॅरी करतो. ठीक आहे. Fe2+ चार्ज कॅरी करतो. Al3+ चार्ज आहे इथं. आणि 3 ला जो आहे Sn ला 2+ चार्ज आहे. मग कुणात काय फरक आहे याच्यामध्ये? काय फरक आहे? क्लोरीन तर सेम आहे. मग कोव्हॅलेंट कॅरेक्टर काय होणार आहे? कोव्हॅलेंट कॅरेक्टर कधी वाढणार आहे? कॅटायन वरचा चार्ज वाढल्यानंतर. मग कॅटायन वरचा चार्ज मॅक्सिमम कुठं आहे? रिप्लाय मी. AlCl3. AlCl3. सो ऑप्शन विल बी 3. 3. मग हाच रूल आहे फाजनचा. विसरला असाल तुम्ही तर परत वाचा फाजन्स रूल. त्याच्यावरचे क्वेश्चन पाहतोय आपण. अमंग द LiCl, BeCl2, बोरॉन, क्लोरीन, परत तेच. द कोव्हॅलेंट बॉन्ड कॅरेक्टर फॉलोज द ऑर्डर. कोव्हॅलेंट बॉन्ड कॅरेक्टर कुणामध्ये जास्त असेल? आता पहा, इथं क्लोरीन सेम आहे. क्लोरीन काय आहे? प्रत्येक ठिकाणी सेम आहे. इथं पण सेम होता. ठीक आहे. मग इथं आपण काय पाहिलं? इथं ऑब्व्हियसली 3 कॅटायन जर +2 चार्ज कॅरी करतायत आणि एकच वेगळा आहे की ज्याच्यावरती ट्रिपल पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर आपण त्याला चूज केलं का तर जास्त पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे त्यानं काय केलेलं आहे? जास्त पोलरायझेशन केलेलं आहे.
इथं चार्ज वगैरे मॅच होत नाहीत. पहा आता याला प्लस आहे, 2 आहे, 3 आहे. ओके, हे चार्ज फॅरी करत नाहीये तिथं इतके. मग इथं काय कन्सिडर करणार आपण पहा, हे एकाच रो मधले एलिमेंट आहेत, एकाच पिरियड मधले एलिमेंट आहेत. Li नंतर कोण येतो, लिथियम नंतर बेरिलियम येतो, बेरिलियम नंतर बोरॉन येतो, बोरॉन नंतर कार्बन येतो. म्हणजे आपण कुठे चाललोय, पिरियोडिक टेबल मधून लेफ्ट कडून राईट कडे चाललोय. आणि लेफ्ट कडून राईट कडे जर चाललो तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत Increase. जाते. वाढते. म्हणजे Li पेक्षा बेरिलियम जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह, बेरिलियम पेक्षा बोरॉन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि त्याच्यापेक्षा जास्त कार्बन इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. म्हणजे क्लोरीन आणि या पर्टिक्युलर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम मधला जो काही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स आहे, क्लोरीन आणि लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन याचा जो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लिथियम, बेरिलियम, बोरॉन टू कार्बन वाढत जाते. म्हणजे या दोघांमधल्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स कमी व्हायला लागलाय. आणि डिफरन्स कमी होतोय म्हणजे तिकडे काय व्हायला लागलंय, कोव्हॅलेंट कॅरेक्टर वाढायला लागलंय. CCl4 ला तर आपण कोव्हॅलेंटच कन्सिडर करतोय, BCl3 ला आपण पार्शियल कोव्हॅलेंट कन्सिडर करतोय. बरोबर की नाही? म्हणजे कोव्हॅलेंट कॅरेक्टर या साईडला वाढायलंय. मग असा ऑप्शन कुठं आहे, असा ऑप्शन कुठं आहे, ऑप्शन नंबर 2 CCl4 त्याच्यापेक्षा कोव्हॅलेंट कॅरेक्टर Li पासून, लिथियम पासून बेरिलियम, बोरॉन आणि कार्बन कडे वाढत जातं. हा ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन जे आहेत हे बॉन्ड पॅरामीटर्स वरती आहेत पहा. द करेक्ट ऑर्डर इन विच द ऑक्सिजन मधला बॉन्ड दाखवलेला आहे, ऑक्सिजन बॉन्ड लेंथ इनक्रीजेस इन द फॉलोइंग. आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 3च कंपाऊंड दिले आणि सेम आहेत. एक पेरॉक्साईड दिलाय, एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल दिलाय आणि एक ओझोन दिलाय. बरोबर की नाही? मग बॉन्ड लेंथ कुणामध्ये वाढते असं विचारलेलं आहे. याच्यासाठी तुम्हाला बॉन्ड लेंथ पाठ करण्याची आवश्यकता नाही. एक जनरल आयडिया माहित आहे तुम्हाला. काय आयडिया माहित आहे पहा. त्या सगळ्यांचे स्ट्रक्चर आपल्या सिलेबसला झालेले आहेत. ठीक आहे. ऑक्सिजन मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर काय आहे, O2चं स्ट्रक्चर काय आहे, बरोबर का? ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन, बरोबर? हो. समजतंय का? हो. का कीर्तनाला बसल्यासारखं वाटतंय? नाही ना? रिप्लाय करत चला. ठीक आहे. ओझोनचं स्ट्रक्चर काय आहे, ओझोनचं स्ट्रक्चर पहा. रिझल्टंट हायब्रिड स्ट्रक्चर काढलं होतं आपण, आठवतंय का? 3 ऑक्सिजन आहेत. ठीक आहे. निगेटिव्ह चार्ज कुठून कुठपर्यंत जातो, निगेटिव्ह चार्ज काय, याला आपण काय दाखवलं होतं, डेल्टा निगेटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. म्हणजे काय असेल, एक तर इथं डबल बॉन्ड असेल तर इथं सिंगल बॉन्ड आहे आणि इथं डबल बॉन्ड असेल तर इथं सिंगल बॉन्ड आहे. मग आपण दोन्हीकडे अर्धा अर्धा बॉन्ड दिला म्हणजे डॉटेड लाईनने ते जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते इकडून इकडे फिरणारे ते आपण इथं दाखवलेले आहे. अजून कोण दिलेला होता आपल्याला, आणखी कोण दिलं होतं, पेरॉक्साईड H2O2. H2O2चं स्ट्रक्चर काय आहे, ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन, इथं असेल हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन. ठीक आहे. मग 3 ठिकाणी तुम्हाला ऑक्सिजन बॉन्ड आहे. इथं जो बॉन्ड आहे हा प्युअर ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे. इथं जो बॉन्ड आहे हा प्युअर ऑक्सिजन सिंगल बॉन्ड आहे. आणि इथं जो बॉन्ड आहे हा कधी कधी काय होतोय, इकडे डबल झाला तर इकडे सिंगल होतोय आणि इकडे डबल झाला तर इकडे सिंगल होतोय. म्हणजे हा काय आहे, एक बॉन्ड फुल आहे आणि एक बॉन्ड हाफ आहे असं कन्सिडर करूयात आपण. का तर आपण इलेक्ट्रॉन डेन्सिटी फिरते असं दाखवलेलं आहे. म्हणजे याची जी बॉन्ड लेंथ असणार आहे ही सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्डच्या कुठेतरी मध्ये असणार आहे. बरोबर की नाही? मग इथं जे नेचर आहे, ऑक्सिजन एक पूर्ण बॉन्ड आहे आणि एक इलेक्ट्रॉन डेन्सिटी दाखवले असं नेचर आहे. मग सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ कुणाला असेल याच्यामध्ये, सिंगल बॉन्ड मोठा असतो की डबल बॉन्ड मोठा असतो? बॉन्ड लेंथ Single जास्त bond. कुणाची, सिंगल बॉन्डची बॉन्ड लेंथ जास्त असती, सगळ्यात लांब असतो. डबल बॉन्ड झाला का स्ट्रॉंग बॉन्ड मधला जवळ आले, ट्रिपल बॉन्ड झाला का अजून जवळ आले, स्ट्रॉंगर बॉन्ड बनत जातोय. सगळ्यात कमी कोणाचा असणार आहे, याची. मग तुम्हाला सिक्वेन्स लिहावा लागेल, H2O2, O3 आणि सगळ्यात कमी बॉन्ड लेंथ कोणाची असणार आहे, ओझोनची Okay. असणार आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला इथं व्हॅल्यू देतोय. ऑक्सिजन डबल बॉन्ड 121 पिकोमीटर असते. यू कॅन टेक डाऊन दिस. ओझोनच्या रेझोनन्स हायब्रिड मध्ये 127 किंवा काही ठिकाणी 128 अशी व्हॅल्यू दिली आहे याची. 128 पिकोमीटर किंवा 127 पिकोमीटर यापैकी एक व्हॅल्यू असेल. तुम्हाला वेगवेगळ्या बुकमध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यू दिसतील. आणि ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन 147 पिकोमीटर असते. ठीक आहे. पण तुम्हाला इथपर्यंत जायची गरज होती का, इथपर्यंत या व्हॅल्यू पाठ करायची गरज आहे का इथं? नाही. हे जनरल आयडिया आहे, आपल्याला माहित आहे. सिंगल बॉन्ड पेक्षा डबल बॉन्ड शॉर्टर असतो, डबल बॉन्ड पेक्षा ट्रिपल बॉन्ड आणखी शॉर्टर असतो. पण हा जो बॉन्ड आहे हा या दोघांच्या मध्येच लाई करतो, म्हणून आपण याला मध्ये कन्सिडर केलाय. सिंगल बॉन्ड याला मध्ये घ्या, हा डबल बॉन्ड. समजलं का? स्नेहा, समीक्षा, ईशा, Yes, sir. एव्हरीवन रिप्लाय मी. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. किती
किती नंबर झाला, किती नंबर MCQ झाला आपला? हा झाला नंबर 44. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा. हा होता बॉन्ड लेंथ विषयी. आता खालचा जो विचारलेला आहे तो कशाविषयी विचारलेला आहे? बॉन्ड अँगल विषयी विचारलाय. द करेक्ट ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल स्मॉलेस्ट फर्स्ट इन हायड्रोजन सल्फाइड, अमोनिया, BF3 आणि SiH4. काय सांगता येईल बॉन्ड ऑर्डर? पहा बरं, सगळे झालेत कंपाऊंड. सिलिकॉन म्हणजे कार्बन सारखं स्ट्रक्चर आहे. याचं स्ट्रक्चर जे आहे ते मिथेन याच्यासारखं असणार आहे, मिथेन सारखं असणार आहे. फक्त कार्बनच्या ठिकाणी सिलिकॉन आलेलं आहे. सिलिकॉनची पण व्हॅलेन्सी 4 आहे, कार्बनची पण 4 आहे. म्हणजे इथं आहे टेट्राहेड्रल जॉमेट्री. ही जॉमेट्री बनली टेट्राहेड्रल. BF3 ची जॉमेट्री जी आहे, डोळं झाकून सांगू शकता तुम्ही काय? BF3 किती वेळा झाला? काय जॉमेट्री आहे त्याची? कौशल? ट्रायगोनल प्लेनर. यस, ट्रायगोनल प्लेनार. आणि NH3 ची जॉमेट्री, अमोनियाची जॉमेट्री. टेट्राहेड्रल तर आहे, पण तिथे एक लोन पेअर आहे, म्हणजे डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल आहे. टेट्राहेड्रल पेक्षा बॉन्ड अँगल त्याचा कमी होतो. आणि याच्यामध्ये जर कन्सिडर केलं H2S मध्ये, तर तिथं काय आहेत? 2 लोन पेअर आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आणखी काय होणार आहे? आणखी बॉन्ड अँगल तिथं काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. 104.5 बॉन्ड अँगल असतो 2 लोन पेअर असतील तर. सगळे टाईप पाहिलेले आहेत आपण. टेबल पहा एकदा बुक मधले. पहिल्यांदा टेक्स्ट बुक करा. बोर्डचं जे टेक्स्ट बुक आहे ते पहिल्यांदा फिक्स होऊ द्यात तुमचं. ते परफेक्ट झाल्यानंतर मग बाकीच्या बुककडे जावा तुम्ही. ठीक आहे. H2S सल्फर 2 लोन पेअर आहेत सल्फर वरती. सल्फर वरती काय आहेत? 2 लोन पेअर. 2 लोन पेअर असतील आणि 2 बॉन्डिंग पेअर असतील. बॉन्डचा टाईप कोणता झाला? A, B2 आणि E2. आठवतं का हे? B2 म्हणजे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर आणि E म्हणजे काय? B म्हणजे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर, E म्हणजे लोन पेअर. मग इथं 2 लोन पेअर, 2 बॉन्डिंग पेअर. हा टाईप झाला. असा जर टाईप असेल तर हा बॉन्ड अँगल लोन पेअर रिपल्शन सगळ्यात जास्त, LPBP रिपल्शन मॉडरेट आणि बॉन्ड पेअर सगळ्यात कमी रिपल्शन. म्हणून हा जो बॉन्ड अँगल आहे 104 डिग्री 104.5 डिग्री पर्यंत काय होतो? रिड्यूस होतो. टेट्राहेड्रलचा 4 असतील तर टेट्राहेड्रल असायला पाहिजे होतं. टेट्राहेड्रल कोण आहे? SiH4. SiH4 हा प्युअर टेट्राहेड्रल आहे. सगळ्याच बॉन्ड पेअर आहे. तिथं कुठं लोन पेअर मध्ये आलेलं नाहीये. त्यामुळे बॉन्ड अँगल कोणाचाही कमी झालेला नाहीये. ओके. मग हे SiH4 इथं जो बॉन्ड अँगल आहे 109 डिग्री 28 मिनिट किंवा याला आपण म्हणू शकतो 109.5 डिग्री असा म्हणू शकतो. ठीक आहे. पण अमोनियाच्या केसमध्ये काय होतंय? अमोनियाच्या केसमध्ये एकच लोन पेअर आहे. अमोनियाच्या केसमध्ये एकच लोन पेअर आहे. मग हा बॉन्ड अँगल तितक्या 2 लोन पेअर असताना जितका बॉन्ड अँगल कमी होतो या दोन्हीतला, तितका इथं कमी होत नाही. पण इथं कितीपर्यंत कमी होतो? 107 डिग्री म्हणतो आपण याला किंवा 106.7 डिग्री म्हणतो. 106.7 डिग्री किंवा जनरली याला 107 असंही म्हणतात. ठीक आहे. आपल्याला फक्त आयडिया पाहिजे याच्यामध्ये. आणि जो एक मॉलिक्यूल आहे BF3, तर BF3 चं स्ट्रक्चर कसं आहे? ट्रायगोनल प्लेनार. म्हणजे बॉन्ड अँगल किती कौशल? 120. 120 डिग्री. प्रत्येक ठिकाणचा बॉन्ड अँगल हा 120 डिग्री असणार आहे. मग 120 डिग्री म्हणजे इथं बॉन्ड अँगल जर तुम्ही स्मॉलेस्ट फर्स्ट घेतला, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा आणि त्याच्यापेक्षा मोठा, म्हणजे जो आपण आता बोर्डवरती सिक्वेन्स केलेला आहे हाच सिक्वेन्स येणार आहे. म्हणजे तुम्हाला काय लिहावं लागेल? H2S सगळ्यात कमी बॉन्ड अँगल याचा, त्याच्यापेक्षा जास्त अमोनियाचा, का तर इथं 2 लोन पेअर आहेत, इथं एक लोन पेअर आहे, त्याच्यापेक्षा जास्त कुणाचा? SiH4 हे सेम मिथेन सारखं आहे आणि सगळ्यात जास्त कोणाचा असणार आहे? BF3. या प्रत्येक ठिकाणी 4 इलेक्ट्रॉनच्या पेअर आहेत अराउंड द सेंट्रल ॲटम आणि याच्या अराउंड फक्त 3 पेअर आहेत. त्यामुळे याचा बॉन्ड अँगल सगळ्यात जास्त असणार आहे. हे जास्त स्प्रेड झालेले असतील 3 डायमेन्शन मध्ये 120 चा बॉन्ड अँगल असेल. इथं 4 बॉन्डिंग पेअर आहेत की ज्याच्यापैकी सगळ्या 4 काय आहेत? इथं बॉन्डिंग पेअर आहेत. इथं जर कन्सिडर केलं 4 इलेक्ट्रॉन पेअर आहेत, पण याच्यापैकी एक लोन पेअर आहे आणि 3 बॉन्ड पेअर्स आहेत. ठीक आहे. आणि इथं जर कन्सिडर केलं तर इथं पण 4 इलेक्ट्रॉनच्या पेअर आहेत, पण 2 लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन अँड 2 बॉन्डिंग पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन. आणि इथं काय आहेत? ओनली 3 बॉन्डिंग पेअर्स. ओनली 3 बॉन्डिंग पेअर्स आहेत. त्यामुळे बॉन्ड अँगल जास्त झाला. इथं 4 अकोमोडेट करायचे. 4 ची नॉर्मल रेंज असते टेट्राहेड्रल जॉमेट्री. 4 ची नॉर्मल रेंज काय झाली? टेट्राहेड्रल जॉमेट्री. पण त्या 4 मध्ये जर लोन पेअर आल्या तर रिपल्शन वाढतंय. रिपल्शन वाढल्यामुळे बॉन्ड अँगल कमी. अजून एक लोन पेअर वाढली, अजून बॉन्ड अँगल कमी. बरोबर का? का तर LP हॅज ग्रेटर रिपल्शन. सो लोन पेअर आणि लोन पेअर याच्यामधलं रिपल्शन सगळ्यात जास्त
एका लोन पेअर Lone आणि pair, bond एका pair. बॉन्ड पेअर मधल्यापेक्षा आणि सगळ्यात कमी असतं Bond pair, bond. रिपल्शन. LP हायर रिपल्शन, सो रिपल्सिव्ह ऑर्डर ऑफ रिपल्शन. टेक डाऊन दिस अगेन, लिहून घ्या हे सगळं. का तर हे अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये तर मार्क्स गेला नाही पाहिजे तुमचा, कुठेच मार्क्स गेले नाही पाहिजे. एखादा हार्ड आहे नाही आला ठीक आहे, पण सोप्या क्वेश्चनचे मार्क्स घालवायचे नाहीत. लक्षात ठेवा 70 to 80% इझी क्वेश्चन असतात. काहीतरी 10-20-30% हार्ड क्वेश्चन येतात म्हणून घाबरायचं नाही कोणत्याही एक्झाम. आपलं काय होतं, आपण हार्ड एक्झाम येतात म्हणून डायरेक्ट उडी मारतो हार्ड एक्झामकडे, हार्ड क्वेश्चनकडे. ते नाही करायचं कधी. बेस पक्का पाहिजे आपला. सोपे क्वेश्चन चुकू नका. मी जर म्हटलं की इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जर तुम्हाला 70% इझी क्वेश्चन येणार आहेत, 15% जर मीडियम लेवलचे क्वेश्चन येणार आहेत आणि 15% जर हार्ड लेवलचे क्वेश्चन येणार आहेत. ठीक आहे, पर्सेंटेज मध्ये सांगतोय मी. जर एवढ्या टाईपचे क्वेश्चन येत आहेत या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या चॅप्टर्स मध्ये, तर तुमची काय रिक्वायरमेंट आहे, तर तुम्ही काय करता माहित आहे, तुम्ही थिअरीचा क्वेश्चन सॉल्व्ह झाला का डायरेक्ट एखाद्या हार्ड बुक कडे जाता आणि डायरेक्ट या 15% टार्गेट करता. ह्या 15% टार्गेट केल्यामुळे तुमची थिंक प्रोसेस डेव्हलप होत नाही. तुम्ही डायरेक्ट या बुक कडे जाता. तर मी कितीतरी गोष्टी सांगितल्या ज्या 12th स्टँडर्ड मध्ये येणार आहे. मग मी डायरेक्ट 12th स्टँडर्ड मधल्या गोष्टींना तुम्हाला सरळ सांगून दिलं की ह्या 12th स्टँडर्ड मध्ये होणार आहेत. ही जी प्रॅक्टिस आहे ही आफ्टर 12th करायची आहे. आपण मग आता का घेतोय, आता याच्यासाठी घेतोय की तुम्हाला आयडिया यावी, आपल्याला कोणत्या गोष्टी पुढे जाऊन भविष्यात टॅकल करायच्या आहेत. म्हणजे शिकत असताना लर्निंग प्रोसेसमध्ये तुमचं लक्ष राहतं की आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे आणि काय सोडून द्यायचं आहे, आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे. एखादा पार्ट आला का तो किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला कळावं, याच्यासाठी आपण काही लेक्चर्स याच्यावरती स्पेंड करतोय. बरोबर की नाही? मग तुम्ही डायरेक्ट या हार्ड लेवलला 50%ला ज्यावेळी तुम्ही फेस करता विदाऊट हे कम्प्लीट करण्याच्या अगोदर, तर लक्षात ठेवा इथं तुम्हाला हे तर जमतच नाही. ओके, पण हे जे जमायचं असतं हे पण जमत नाही. का तर तुम्ही डायरेक्ट हायर लेवलला गेलेले आहात. बरोबर की नाही? त्यामुळे हे जमत नाही तुम्हाला, हे पण जमत नाही आणि याच्यासाठी जेवढा तुम्ही टाइम स्पेंड केलेला आहे तो टाइम काय होतो, वाया जातो. मग तुम्ही काय केलं पाहिजे, पहिल्यांदा इझी क्वेश्चन 100 पैकी 90 क्वेश्चन 95 क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा इझी लेवलचे. ज्यावेळी हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करताय त्यावेळी तुमची लेवल वाढवा आणि मीडियम कडे जावा. का तर इझी वरती थोडंसं मॉडिफिकेशन करून लगेच मॉडरेट लेवलचे क्वेश्चन सुटतात. त्याला फक्त प्रॅक्टिस लागते आणि त्याच्यानंतर मग तुमचं रिडिंग जास्त पाहिजे, तुम्ही मल्टिपल टाइम्स प्रॅक्टिस केली पाहिजे. तुम्हाला जरी बरोबर राईट आन्सर जरी येत नाही तरी रॉंग कुठलं हे तरी ओळखायला आलं पाहिजे, ते इलिमिनेट करता आलं पाहिजे. अशा सगळे टेक्निक ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी हे 50% तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग आपला क्रायटेरिया काय आहे, बोर्डचे बुक तुम्ही सॉल्व्ह करा, त्याच्यानंतर तुम्ही इतर एमसीक्यूचे बुक सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा. हे झालं की याच्याकडे जावा आणि हे झालं की याच्याकडे जावा. डायरेक्ट याच्याकडे जाऊ नका. हे लक्षात घ्या तुम्ही पहिला. ठीक आहे. एखादी गोष्ट नाही समजली तरी सोडून द्या तुम्ही आता या लेवलला, 11च्या लेवलला. दिस इज क्लिअर? येस सर. तुम्हाला तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे, तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे सांगा बरं. तुम्हाला आउट ऑफ 100 70 मार्क्स पाहिजेत, त्याच्यानंतर हे 15 पाहिजेत की फक्त 15 पाहिजेत? डायरेक्ट 70. 15 मार्क्स पाहिजेत का? नाही, तुम्हाला काय पाहिजे, पहिल्यांदा हे कव्हर झालं पाहिजे. मॅक्झिमम मार्क कॉन्ट्रीब्युट करतात इझी क्वेश्चन, त्याच्यानंतर मीडियम लेवलचे क्वेश्चन मार्क्स कॉन्ट्रीब्युट करतात आणि त्याच्यानंतर हार्ड लेवलचे. तुम्ही हे दोन्ही जरी केलं, मीडियम आणि इझी लेवल केले तरी तुमचा 80% सिलेबस तिथं कव्हर होतो. मग फक्त 10 आणि 20% गोष्टींसाठी तुम्ही हे 80% सोडणार आहात का? नाही. का तर इथं जर तुम्ही डायरेक्ट गेला हे तर कळणारच नाही. टाइम तुम्ही इकडे स्पेंड केला, त्यामुळे हे रीड करायला तुम्हाला वेळ मिळाला नाही. इकडे तुमचं नुकसान होणार. ओके? येस सर. ठीक आहे. त्यामुळे ह्या Yes. गोष्टी लक्षात ठेवा आणि हे सगळ्यांसाठी आहे, कुणासाठी पर्टिक्युलर नाहीये. सगळ्यांनी हा विचार करा. ठीक आहे. एमसीक्यू नंबर कुठला होता? बॉन्ड अँगल. ठीक आहे. 45 नंबर. नेक्स्ट पहा, पोलॅरिटी आणि डायपोल मोमेंट. हे पण पॅरामीटर आहे कोव्हॅलेंट बॉन्डचा. इथं काय सांगता येईल, पोलॅरिटी आणि डायपोल मोमेंट. प्युअर कोव्हॅलेंट डबल बॉन्ड इज प्रेझेंट इन. रिप्लाय मी. प्युअर डबल कोव्हॅलेंट बॉन्ड कुठं असतो? प्युअर कोव्हॅलेंट डबल बॉन्ड असं विचारले. ठीक आहे. डबल कोव्हॅलेंट बॉन्ड कोणामध्ये असेल याच्या? प्युअर Ethane. म्हटले, प्युअर. प्युअर म्हणजे काय? प्युअर म्हणजे काय? प्युअर म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही Polarity पोलार नेचर नसावे. प्युअर कोव्हॅलेंट म्हणजे पोलार नेचर नसावं. म्हणजे दोन्ही ॲटम सेम असावेत. मग दोन्ही ॲटम सेम कुठं आहेत? कार्बन डायऑक्साइड मध्ये दोन्ही ॲटम सेम आहेत का? नाही. एक ऑक्सिजन आहे आणि एक कार्बन आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे? डबल बॉन्ड आहे. पण इथाइलिन मध्ये CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे इथं काय आहे? इथाइलिन मॉलिक्यूल मध्ये प्युअर डबल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे.
ऍसिटायलिन मध्ये कोणता बॉन्ड असतो? रिप्लाय मी. ऍसिटायलिन मध्ये कोणता बॉन्ड असतो? सर डबल. डबल असतो. मग ते का नाही ऑप्शन मध्ये लिहिलं आपण? अल्केन अल्किन अल्काईन झालेत का तुम्हाला? हा अल्केन सर, अल्किन अल्काईन त्याच्यावरूनच अंदाज आहेत बरं लावला. का? ठीक आहे, त्याच्यामध्ये पण आहेत. तुम्हाला या 11च्या बुक मध्ये पण आहेत ऑर्गॅनिक मध्ये. 11ला पण आपल्याला शिकायचे आहेत अल्केन अल्किन अल्काईन. ऍसिटायलिन मध्ये HC ट्रिपल बॉन्ड CH हा ऍसिटायलिन आहे. C डबल बॉन्ड C, CH2 डबल बॉन्ड CH2 हा काय आहे? इथायलिन किंवा याला इथीन असंही म्हणतात. इथीन, E म्हणजे डबल बॉन्ड. ऍसिटायलिन हे कॉमन नेम आहे. ऍसिटायलिन गॅस वेल्डिंग साठी यूज केला जातो. इथायलिन मध्ये डबल बॉन्ड असतो आणि CH3 सिंगल बॉन्ड CH3 म्हणजे हा अल्केन आहे, इथेन. तर प्युअर कोव्हॅलेंट बॉन्ड, 2 कार्बन मध्ये बॉन्ड आहे म्हणून हा काय असणार आहे? प्युअर कोव्हॅलेंट बॉन्ड असणार आहे, डबल बॉन्ड. का तर इकडे पण H2 आहे, इकडे पण H2 आहे. दुसऱ्या कोणत्याही इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमला हा अटॅच नाहीये. आणि जर तुम्ही कार्बन डायऑक्साईडचं एक्झाम्पल घेतलं, C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, एक कार्बन आहे एक ऑक्सिजन आहे, त्यामुळे याला आपण प्युअर म्हणू शकत. जर तुम्ही 2 ऑक्सिजन घेतले असते तर डेफिनेटली इट इज प्युअर, हा प्युअर असला. ओके, 2 सर क्लोरीन घेतले, सिंगल बॉन्ड आहे पण तो प्युअर आहे. येस सर, पण सिंगल बॉन्ड म्हणजे ए नसतं, डबल बॉन्ड म्हणजे ई नसतं आणि ट्रिपल बॉन्ड म्हणजे आई नसतं ना, YNE. बरोबर ना, बरोबर ना. सर पण इथं याचं YNE actual हे नाहीये ना. ठीक आहे, ते IUPAC नॉमिनिक्लेचर मध्ये याचं जे नाव आहे IUPAC मध्ये काय येणार आहे? इथाईन येणार आहे. IUPAC नॉमी हे कॉमन नेम आहे, कॉमन नेम. हा सर, ते मी तिथं कॉमन ENE नेम मध्ये बघितलं ना, नाही ते. म्हणून हा, डबल बॉन्ड मग आलं. इथाईन म्हणून तिथं तर गल्लत होते खरी. हे कॉमन नेम सिस्टीम मध्ये नाहीये, हे IUPAC नॉमिनिक्लेचर मध्ये आहे. इथाईन हे एक जनरल नेम आहे, याचं असंच पडलेलं नाव आहे त्याचं. याचं इथेन आणि याचं पहा, याचं पण इथिनच आहे. इथं इथायलिन हे पण पडलेलं नाव आहे. इथायलिन हे पडलेलं नाव आहे. इथिन हेच स्टँडर्ड नेम आहे. इथेन, इथिन, इथाईन हे अल्केन, अल्किन, अल्काईन या टाईप मधली नावं आहेत. हे पण नाव पडलेलं आहे आणि हे पण नाव पडलेलं आहे. कॉमन नेम आहे किंवा ट्रिवियल नेम सिस्टीम म्हणतात. कॉमन नेम ऑर ट्रिवियल नेम सिस्टीम, त्याला आपण ट्रॅडिशनल नेम सिस्टीम असंही म्हणू शकतो. ठीक आहे. ओके सर. ठीक आहे. कुणाचा क्वेश्चन आहे? प्रणित. होमोन्यूक्लियर, होमो म्हणजे सेम, न्यूक्लियर म्हणजे न्यूक्लियस, डायॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे काय? 2 ऍटम असणारा मॉलिक्यूल. ठीक आहे, बरं झालं माझं लक्ष गेलं क्वेश्चन कडे. होमोन्यूक्लियर डायॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे काय? होमो मीन्स सेम, न्यूक्लियर. शेक्सपियरनं काय म्हटलं होतं माहितीये तुम्हाला? नावात काय असतं? फेमस डायलॉग आहे. नो सर, शेक्सपियर कोण होता? ऑथर. खूप मोठा ऑथर, नाटककार होता एक खूप मोठा. ब्रिटिश का अमेरिकन कुठला होता? शेक्सपियरचं नाव ऐकलं का नाही कधी तुम्ही? काय ब्रिटिश म्हटलं होता? नावात काय असतं? हा शेक्सपियरचा एक फेमस डायलॉग होता. नावात काय असतं? तर तसलं काही करायचं नाही. आपल्या केमिस्ट्रीमध्ये जे काय आहे 90% सगळं नावातच आहे. पहा, तुम्हाला जर नेम रिडिंग जमलं, त्याचं मिनिंग समजलं, तुम्हाला सगळं समजलं, कोणताही कंपाऊंड असू द्या. होमो म्हणजे सेम, न्यूक्लियर म्हणजे काय? न्यूक्लियस म्हणजे तो ऍटम. ठीक आहे. होमोन्यूक्लियर काय विचारलंय अजून? होमोन्यूक्लियर डायॲटॉमिक मॉलिक्यूल. डायॲटॉमिक म्हणजे काय? परत, डाय म्हणजे काय? 2 ॲटॉमिक. मग ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करा आणि कन्सिडर करा. डायॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे 2 ॲटम असणारा मॉलिक्यूल. होमोन्यूक्लियर म्हणजे की ज्याचे न्यूक्लियस सेम आहेत. म्हणजेच कोण? हा डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे की ज्याचं हे न्यूक्लियस पण सेम आहे आणि हे न्यूक्लियस पण सेम आहे. म्हणजे क्लोरीन सिंगल बॉन्ड, ऑक्सिजन डबल बॉन्ड. ठीक आहे. किंवा नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड म्हणजे H2Br2Cl2N2O2 जेवढे काही एक्झाम्पल देता येतील हे सगळे होमोन्यूक्लियर डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहेत. आणि ह्याच्यामध्ये जे काही कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत, सिंगल असतील, डबल असतील, ट्रिपल असतील, हे काय असणार आहेत? प्युअर कोव्हॅलेंट बॉन्ड असणार आहेत. किंवा याला आपण म्हणू शकतो नॉन पोलार. प्युअर म्हणजेच काय? प्युअर म्हणजेच नॉन पोलार. प्युअरच्या उलट इम्प्युअर नसतं इथं. प्युअरच्या उलट काय असणार आहे? पोलार असणार आहे. प्युअरच्या उलट इथं पोलार असणार आहे. नॉन पोलार म्हणजे प्युअर आणि पोलार. इट इज क्लिअर? समजतंय का? येस सर. काय सर, पोलारचं काय म्हटलं? प्युअर म्हणजे नॉन पोलार. प्युअर म्हणजे काय? नॉन पोलार, पोलॅरिटी नाहीये. हे जर दोन्ही ऍटम सेम आहेत, प्रत्येक ठिकाणी दोन्ही ऍटम सेम आहेत, जे काही एक्झाम्पल दिलेत, दोन्ही ऍटम सेम आहेत म्हणजे त्याची दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पोलॅरिटी आहे का? नाही. पोलॅरिटी येईल का? नाही.
एक हायड्रोजन आहे एक ऑक्सिजन आहे, लगेच बॉन्ड पोलार बनतो की नाही? पण दोन्ही ऑक्सिजन असतील, दोघेही बॉन्डिंग इलेक्ट्रॉनला तेवढेच फोर्सने खेचतील, म्हणजे ते काय होणार नाहीत? नॉन पोलार पोलर. नेचर तिथं तयार होणार नाही, नॉन पोलार. नॉन पोलारला आपण प्युअर म्हणतो जनरल टर्म मध्ये. पोलार कधी येईल? ज्यावेळी दोन्ही वेगवेगळ्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचे ऍटम असतील, ज्याच्यामध्ये बॉन्ड आहे, असे वेगवेगळ्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचे ऍटम आले तर पोलार होतो तिथं. नेक्स्ट पहा किती नंबर झाला? ठीक आहे 46. नेक्स्ट पहा 47. विच ऑफ द फॉलोइंग हॅज लिस्ट पोलॅरिटी इन द बॉन्ड? सगळ्यात कमी पोलॅरिटी कुणामध्ये असेल? आता पहा, हायड्रोजन 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 सगळं सेम आहे, मग हायड्रोजन कडे बघायचंच नाही आपण. आपण कुणाकडे बघायचं? हा जो दुसरा शेजारचा जो दिलेला आहे त्या ऍटम कडे पाहायचं. इथं फ्लोरीन दिलाय, इथं क्लोरीन दिलाय, इथं ऑक्सिजन दिलाय, इथं सल्फर दिलाय. विचारलंय काय? लिस्ट पोलॅरिटी. पोलॅरिटी कमी कधी असेल? ज्यावेळी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असेल त्यावेळी. पहिल्यांदा जो हायड्रोजन दिलाय दिस इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जितकी जास्त आहे तितका तो हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन खेचणार आहे. एचएफ मॉलिक्यूल हा सगळ्यात पोलार मॉलिक्यूल आहे, का तर फ्लोरीन हा मोठ्या प्रमाणावर काय करतो? फ्लोरीन हा मोठ्या प्रमाणावर हायड्रोजनचे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतो. पार्शियल निगेटिव्ह डेल्टा मायनस चार्ज येणार आहे फ्लोरीन वरती आणि हायड्रोजन वरती येणार आहे डेल्टा प्लस. मग इथं पोलॅरिटी वाढली. आपल्याला लिस्ट विचारलंय कमीत कमी पोलॅरिटी कोणामध्ये असेल? मग फ्लोरीन पेक्षा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन पेक्षा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह क्लोरीन आहे आणि सगळ्यात कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे सल्फर. म्हणजे हायड्रोजन आणि सल्फरच्या बॉन्ड मध्ये लिस्ट पोलॅरिटी असणार आहे. सो ऑप्शन नंबर 4. विच कंटेन्स बोथ पोलार अँड नॉन पोलार बॉन्ड्स? दोन्ही टाईपचे बॉन्ड कोणामध्ये असतील? पोलार आणि नॉन पोलार. पहा, जिथं सेम आणि डिफरंट ऍटम येतात, जिथं दोन्ही ऍटम सेम येतात बॉन्ड नॉन पोलार आहे, जिथं दोन्ही वेगवेगळे येतात बॉन्ड काय आहे? पोलार आहे. पहा NH4 मध्ये नायट्रोजन वरती 4 हायड्रोजन आहेत, नायट्रोजन हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वेगळी म्हणजे नॉन पोलार बॉन्ड झाला. आणि इथं जो बॉन्ड आहे हा आयोनिक बॉन्ड आहे NH4 प्लस आणि Cl मायनस. त्यामुळे इथं याला आपण काय म्हणू शकत नाही? पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणू शकत नाही. हायड्रोजन, कार्बन आणि नायट्रोजन तिन्हीच्या तिन्ही वेगळे एटम आहेत, तिघांचीही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वेगळी आहे. त्यामुळे याच्यातला कुठलाच बॉन्ड हा नॉन पोलार असू शकत नाही. ठीक आहे. मिथेनमध्ये सगळेच्या सगळे बॉन्ड कसे आहेत? मिथेनमध्ये सगळेच्या सगळे बॉन्ड हे नॉन पोलार आहेत, पोलार बॉन्ड इथं प्रेझेंट नाही. पण H2O2 चा जर विचार केला तर इथं 2 ऑक्सिजन मधला बॉन्ड काय असेल? 2 ऑक्सिजन मधला बॉन्ड हा नॉन पोलार असेल, म्हणजे प्युअर कोव्हॅलेंट बॉन्ड असेल. 2 ऑक्सिजन मधला बॉन्ड हा काय असणार आहे? नॉन पोलार बॉन्ड असणार आहे. पण जर तुम्ही एक ऑक्सिजन आणि एक हायड्रोजन याचा विचार करताय, ठीक आहे, मी असे दाखवतो. हा बॉन्ड काय असणार आहे? हायड्रोजन आणि ऑक्सिजन मधला. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, मग या बॉन्डचं नेचर काय झालं? पोलार. हा पण बॉन्ड काय झाला? पोलार. म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही टाईपचे बॉन्ड आहेत. म्हणजे ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड इज पोलार अँड ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड इज नॉन पोलार. आणि लक्षात घ्या, त्या ऑक्सिजन वरती असणारं बाकीचं एन्व्हायरमेंट पण सेम आहे, याच्यावरती असणारा ग्रुप पण सेम आहे, ऍटम सेम आहे, त्याच्यामध्ये पण फरक नाहीये. त्याच्यामध्ये फरक असता तरी इलेक्ट्रॉन डोनेटिंग, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आपण तिथं काय केले असते? क्लासिफाय केले असते, जे तुम्हाला 12th स्टँडर्ड मध्ये होईल किंवा याच्यामध्ये पण होईल नेक्स्ट चॅप्टर मध्ये वगैरे. सो ऑप्शन विल बी H2O2. इथं सगळेच पोलार आहेत, इथंही सगळे पोलार आहेत, इथं सगळे नॉन पोलार आहेत, पण दोन्ही कुठं अवेलेबल आहेत? दोन्ही H2O2 मध्ये आहेत. त्याच्यानंतर पहा 49 नंबर. इफ द इलेक्ट्रॉन पेअर इज नॉट इक्वली शेअर्ड. परत तेच, नॉट इक्वली शेअर्ड म्हणजे काय? नॉट इक्वली शेअर्ड बिटवीन 2 ऍटम. नॉन पोलार की पोलार? पोलार की नॉन पोलार? पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड. ऑप्शन नंबर 2. इक्वली शेअर झाली नॉन पोलार बॉन्ड आणि एकाच्या साईडला गेली तर त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला, ज्याने दिले त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला, म्हणजे पोलार. सो नॉट इक्वली शेअर्ड म्हणजे A आणि B मध्ये पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड असणार आहे. 50 नंबर पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन पोलार? नॉन पोलार कोण आहे? कोण नॉन पोलार आहे? आत्ताच झालं, कुणी एक्झाम्पल विचारलेलं. प्रणित सांग रे, नॉन पोलार काय आहे? प्रणित, थर्ड असणार आहे का? तर दोन्ही होमोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्यूल आहे. होमोन्यूक्लिअर म्हणजे सेम न्यूक्लियस असणारा. त्या दोघांची, 2 क्लोरीन मध्ये दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे, म्हणजे बॉन्ड हा नॉन पोलारच असायला पाहिजे. हे झाले. आता आपल्याला 51 नंबर सांगा. विच ऑफ द फॉलोइंग इज युनिट कन्व्हर्जन ऑफ डायपोल मोमेंट? डीबे युनिट कन्व्हर्जन करा कुलॉम्ब मिळेल. ऑप्शन नंबर सांगा मला. सेकंड. आणि फोर्थ विचार करा, फोर्थचा विचार करा. फोर्थ बरोबर आहे का?
नाही सर. नाही नाही काय झाले सर एकच मिनिट. जमलिंग जमलिंग होऊ द्यायचं नाही रे. जमलिंग नाही होऊ Sir, द्यायचं. second. नाही सर, Second सेकंड option. सेकंड येणार सेकंडच सर. ना. हा सर. मला Second. ट्विस्ट करून क्वेश्चन विचारला का तुम्ही चुकता. ऑलरेडी येतंय तुम्हाला सगळं. येतंय सगळं. फक्त ट्विस्ट करून विचारला का मग थोडंसं चुकता. डी बाय युनिट, एका डी बाय युनिटची व्हॅल्यू सांगितली होती आपण कुलोम मीटर मध्ये. सीएम म्हणजे सेंटीमीटर नाही, कुलोम डॉट मीटर दिले तुम्हाला त्यासाठी. सी कॅपिटल आहे म्हणजे कुलोम मीटर आहे. चार्ज इंटू डिस्टन्स. ओके. आणि डायपोल मोमेंटचं युनिट काय आहे? डीबे युनिट. तर डायपोल मोमेंट कसा डिफाईन करतो आपण? कसा युनिट करतो डायपोल मोमेंट? कसा डिफाईन करतो? चार्ज इंटू डिस्टन्स बिटवीन टू न्यूक्लियस म्हणजे चार्ज इंटू डिस्टन्स ऑफ सेपरेशन. डिस्टन्स ऑफ सेपरेशन म्हणतो आपण त्याला. बरोबर की नाही? सो ऑप्शन नंबर 2 Q इंटू आर. आठवतं का? Q इंटू आर. 52 नंबर पहा. 52 नंबर. द ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग इज मॅक्झिमम इन CL2 Cl2 का तर दोन्ही सेम साईजचे Same ऍटम आहेत. आहेत. दोघांचेही PP ऑर्बिटल ओव्हरलॅप होतात. आणि PP ओव्हरलॅप होतात म्हणजे काय? P हे मोठे ऑर्बिटल आहेत. न्यूक्लियस पेक्षा लांब आहेत ते. S ऑर्बिटल कुठे असतं? न्यूक्लियसच्या जवळ. S ऑर्बिटल कुठे असतं? न्यूक्लियसच्या जवळ. लक्षात घ्या. 2 S ऑर्बिटलचा जर ओव्हरलॅप व्हायचा असेल तर हा मिनिमम होतो. का तर ते न्यूक्लियसच्या जवळ आहेत ऑर्बिटल. ओके. त्याच्यापेक्षा एक S ऑर्बिटल आणि एक P ऑर्बिटल याचा ओव्हरलॅप जास्त होतो. आणि जर 2 P ऑर्बिटल ओव्हरलॅप होत असतील तर याचा ओव्हरलॅप सगळ्यात जास्त होतो. ओके. सो राईट डाऊन ऑर्डर ऑफ ओव्हरलॅपिंग. ऑर्डर ऑफ ओव्हरलॅपिंग ही ऑर्डर आहे ओव्हरलॅपिंगची. दोन्ही क्लोरीन मध्ये काय होत आहेत? PP ऑर्बिटल. आणि लक्षात ठेवा हे प्रत्येक ओव्हरलॅपिंग हे सिग्मा ओव्हरलॅप आहे. ओव्हरलॅप अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सेस. सिग्मा ओव्हरलॅपिंग आहे, पाय ओव्हरलॅपिंग नाहीये. लिहिलं? ठीक आहे. 52 नंबर झाला. चला 53 कडे. द नंबर ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड्स इन मॉलिक्यूल ऑफ सायनोजेन आर. सायनोजेन म्हणजे 2 सायनाइड एकत्र आलेले असतात तिथं. 2 सायनाइड काय झालेले असतात? एकत्र आलेले असतात. सिग्मा आणि पाय बॉन्ड विचारलेला आहे. सिग्मा आणि पाय बॉन्ड सांगायचा आहे सायनोजेन मधला. C ट्रिपल बॉन्ड N. ठीक आहे. C ट्रिपल बॉन्ड N. सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड N. याला सायनोजेन म्हणतात. विचारले काय तुम्हाला? नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड आणि नंबर ऑफ पाय बॉन्ड. सांगा सिग्मा बॉन्ड किती आणि पाय बॉन्ड किती? काउंट 3 करा. सिग्मा आणि 4 पाय. सिग्मा किती असतील? 3. हा सिग्मा असेल, हा सिग्मा आणि हा सिग्मा. ऍक्सियल ओव्हरलॅप एकदाच होतो. इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती ओव्हरलॅप एकदाच होतो. उरलेले 2 लॅटरल ओव्हरलॅपिंगचे असतील पाय आणि पाय, पाय आणि पाय म्हणजे 4 pi. 3 सिग्मा 4 पाय. 3 सिग्मा 4 पाय या टाइपचे क्वेश्चन येतात पहा. सर याच्यात स्ट्रक्चर देत नाहीत का? काय देत नाहीत का? स्ट्रक्चर नाहीत देत. स्ट्रक्चर देतात ही कितीतरी वेळा, पण स्ट्रक्चर दिलं तर तुम्हाला बॉन्ड डायरेक्टच दिसतात ना. मग कुणीही सांगेल. मग त्यात ट्विस्ट काय राहिली? बरोबर का? हो. जर ऑलरेडी स्ट्रक्चर दिलं तर तुम्हाला सगळे बॉन्ड दिसतायत. तर हीच याच्यामध्ये काय असते? हीच काय असणार आहे? गेम चेंजिंग ऑप्शन असणार आहे इथं. 3 आणि 4 म्हणजे ऑप्शन नंबर किती झाला? सेकंड. Second. नंबर सेकंड. ओके. तर आलेले आहेत का पहा एकदा. तर आलेले आहेत. सर सॅटर्डेला टेस्ट कुठल्या लेसन होईल? जर केमिस्ट्रीची टेस्ट ठेवली आपण तर फक्त एका चॅप्टर वरती ठेवू शकतो या चॅप्टर वरती. का तर याच्या MCQ ची प्रॅक्टिस घेतोय आपण केमिकल बॉन्डिंग वरती. आणि जो 3रा आणि 4था चॅप्टर आहे त्याची प्रॅक्टिस घेऊन आपण दोघांची एकत्र ठेवू शकतो. लक्षात ठेवा जनरली केमिकल बॉन्डिंग आणि स्ट्रक्चर ऑफ ॲटम हे एकत्र घ्यायला पाहिजेत. पण आपण त्याची प्रॅक्टिस नाही घेतलेली. इतका वेळ नाही आपल्याकडे. बघू जर जमलं आपल्याला प्रॅक्टिस आणखी काही लेक्चर घेता आले तर आपण ही कंबाईन ठेवू शकतो. 3ऱ्या चॅप्टर मध्ये काहीच नाहीये. थिअरी आहे थोडीशी. त्याच्यामध्ये MCQ किंवा सॉल्व्हिंग घेण्यासारखं काही नाही. फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. सर 11th स्टँडर्डला येणार जे CET चे लेसन्स आहेत ना ते थोडे सांगता का? कशाचे? CET चे लेसन. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्याविषयी आपण एक लेक्चर घेऊ. सगळे तुम्हाला सिलेबस वगैरे सांगून देऊ. ठीक आहे. मला वाटतं सर आलेले नाहीत अजून. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सरांनी काय मेसेज वगैरे दिलाय का अमित सरांनी? नो सर. No, sir.
लिनियर कॉम्बिनेशन ऑफ टू ॲटॉमिक ऑर्बिटल्स. लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय? क्वेश्चन वाचल्या समजला पाहिजे तो. लिनियर 180 कॉम्बिनेशन degree. म्हणजे काय? येस, 180 डिग्री म्हणजेच काय? ओव्हरलॅप कसा असेल? ऍक्सियल Sigma. असेल का लॅटरल असेल? येस, Axial. सिग्मा म्हणजे काय? ऍक्सियल ओव्हरलॅप असणार आहे इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती. लिनियर कॉम्बिनेशन ऑफ टू ॲटॉमिक ऑर्बिटल्स बिलॉंगिंग टू टू ॲटम्स अँड ईच हॅव्हिंग वन इलेक्ट्रॉन लीड्स टू, म्हणजे प्रत्येक ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, तर कोणत्या टाईपचा बॉन्ड बनेल? पाय बॉन्ड, कोऑर्डिनेट, डबल बॉन्ड की सिग्मा बॉन्ड? Sigma. Sigma. सिग्मा बॉन्ड बनणार आहे. ओके, एकदम इझी लेवलचा क्वेश्चन आहे. एस-पी ओव्हरलॅपिंग इज प्रेझेंट इन, म्हणजे एकाचं HF. एस ऑर्बिटल आणि दुसऱ्याचं पी ऑर्बिटल कोणामध्ये असणार आहे? HF. मॉलिक्युल बघितल्या सांगू शकता. O2 मध्ये कसं काय एस आणि पी असू शकतं? जर दोन्ही ऑक्सिजनच असतील तर. दोन्ही हायड्रोजन असतील तर एस असेल, दोन्ही ऑक्सिजन असतील तर पी असेल, आणि दोन्ही ब्रोमिन असतील तरी पी असेल तिथं. पण एच आणि एफ, हायड्रोजनचं एस आणि फ्लोरिनचं पी ऑर्बिटल, हे इथं काय होत आहेत? ओव्हरलॅप होत आहेत. 56 नंबर थोडासा मोठा आहे, पहा काय आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन इनकरेक्ट स्टेटमेंट? चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे हे विचारलेलं आहे तुम्हाला 56 नंबर मध्ये. पहा, अ पाय बॉन्ड इज फॉर्म्ड व्हेन सिग्मा बॉन्ड ऑलरेडी एक्झिस्ट. बरोबर आहे, सिग्मा बॉन्ड एक्झिस्ट असतो म्हणूनच तिथं काय होत नाही? लिनियर कॉम्बिनेशन होत नाही. इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती ऍक्सियल ओव्हरलॅपिंग होत नाही. बरोबर Sir, की नाही? option third. एकदाच होतं. सेकंड Yes, ऑप्शन sir. काय आहे? ठीक आहे, चेक करूयात आपण वन बाय वन. ऑप्शन सेकंड काय आहे? पाय बॉन्ड मे बी फॉर्म्ड बाय ओव्हरलॅपिंग ऑफ पी अँड डी ऑर्बिटल. बरोबर आहे. Correct. पाय बॉन्ड इज फॉर्म्ड बाय द ओव्हरलॅपिंग ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स. हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. हायब्रिड ऑर्बिटल नेहमी ऍक्सियल ओव्हरलॅपिंग करतात आणि सिग्मा बॉन्डच देतात, आणि पाय बॉन्ड हा लॅटरल ओव्हरलॅपिंग न होतो. पाय बॉन्ड कोण करतात? प्युअर ऑर्बिटल हे पाय बॉन्ड करतात. हायब्रिड ऑर्बिटल काय करतात? सिग्मा बॉन्ड तयार करतात. हे लिहून घ्या कुठेतरी. हायब्रिड ऑर्बिटल्स हे काय करतील? ऍक्सियल ओव्हरलॅपिंग म्हणजेच काय? म्हणजेच सिग्मा बॉन्ड. आणि प्युअर ऑर्बिटल म्हणजे काय? ज्यांना आपण एक्सक्लुडेड फ्रॉम हायब्रिडायझेशन म्हणत होतो. हायब्रिडायझेशन मध्ये घेत नव्हतो आपण, त्यांना सोडून देत होतो हायब्रिडायझेशन पासून. हे काय करतील? लॅटरल ओव्हरलॅपिंग म्हणजेच काय? पाय बॉन्ड बनवतील ते. ठीक आहे, सर आलेले आहेत, तर आपण काय करूया, तिथं स्टॉप करूयात लेक्चर. लास्ट ऑप्शन काय होता पहा? पाय बॉन्ड इज फॉर्म्ड बाय लॅटरल ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. हे बरोबर आहे ऑलरेडी, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हा इनकरेक्ट असणार आहे. ठीक आहे, आणखी एक क्वेश्चन पहा, म्हणजे इथं तुमच्या या सेक्शन मधले क्वेश्चन संपून जातील. हाऊ मेनी सिग्मा अँड पाय बॉन्ड्स आर प्रेझेंट इन टेट्रासायनो इथायलिन? टेट्रासायनो इथायलिन मध्ये पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड सांगायचे. आता परत एकदा शेक्सपियरला विसरायचं, नावात काय असतं म्हटलं होतं? आपल्याकडे केमिस्ट्रीमध्ये सगळं काही नावातच आहे. टेट्रासायनो इथायलिन. इथायलिन मॉलिक्यूल कसा असतो पहा. इथायलिन मॉलिक्यूल कसा असतो? टेट्रासायनो इथायलिन म्हणजे इथं डबल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. 4 हायड्रोजन असतील, CH2 याला आपण काय म्हणतो? इथायलिन म्हणतो. ठीक आहे, टेट्रा म्हटलेला आहे. टेट्रा म्हणजे काय? टेट्रा म्हणजे 4. सायनो म्हणजे सायनाइड ग्रुप. टेट्रासायनो इथायलिन म्हणजे हा इथायलिनचा पॅरेंट मॉलिक्यूल आहे. टेट्रासायनो म्हणजे 4 सायनाइड ग्रुप जोडायचे. हे 4 हायड्रोजन रिप्लेस होतील C ट्रिपल बॉन्ड N ने. 4 हायड्रोजन रिप्लेस होतील C ट्रिपल बॉन्ड N ने. करा काउंट, मग काउंट करा काउंट. सिग्मा बॉन्ड किती आणि पाय बॉन्ड किती? 5 सिग्मा बॉन्ड होतील. सिग्मा बॉन्ड किती होतील पहा. Sigma 1 bond. 2 3 4 5. अजून कुठं मिस केलं कौशल? मिसिंग होतंय काहीतरी. सर कार्बनच्या मध्ये एकच सिंगल सिग्मा. 1 2 हा बॉन्ड कोणता असेल कौशल? हा सर सिग्मा कोणता असेल? Sir, हा bond 9 आहे का bond. नाही? का हे फक्त डेकोरेटिव्ह पर्पज साठी आहे? हा बॉन्ड आहे ना? हा सर. का डिझाईन आहे? डिझाईनचा पार्ट आहे. येस, बॉन्ड आहे. मग हे बॉन्ड काउंट करा ना. 1 2 3 4 5 6 7 8 9. मी पण पहिल्यांदा हेच केलं. मी पण एक्झाम्पल पाहिलेलं, पहिल्यांदा हे बॉन्ड सोडून दिलते, तर हे बॉन्ड सोडून द्यायचे नाहीत. हे बाय मिस्टेक होत असतं. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 सिग्मा. पाय बॉन्ड काउंट करा. पाय बॉन्ड 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9.
2 2 2 आणि 2 आणि इथं 1 म्हणजे 9 सिग्मा 9 पाय फर्स्ट ऑप्शन असणार आहे तुमचा